सातबारा उतार्यावरून दी कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ ख्राइस्ट इन वेस्टर्न इंडिया या संस्थेचं नाव कमी करून दी कॅनडियन प्रेस ब्रिटेरियन मिशनकरिता खासगी व्यक्तीच्या नावे मालकी हक्काचे आदेश बेकायदेशीरपणे दिल्याचा ठपका ठेवत श्रीगोंद्याचे तहसीलदार डॉ क्षितिजा वाघमारे आणि नायब तहसीलदार अमोल बन यांचं निलंबन करण्यात आल्याचे आदेश शासनानं काढले आहेत। तहसीलदार डॉ वाघमारे आणि नायब तहसीलदार बन यांनी शासकीय कर्तव्य पार पाडत असताना गुणवत्ता आणि औचित्य न ठेवल्यानं कर्तव्यात कसुरी करून महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 मधील नियम 3चं उल्लंघन केलंय। त्याचबरोबर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त आणि अपील नियम 1979 मधील तरतुदीन्वये वरील दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे आदेशात म्हटलंय। याच प्रकरणात मंडलाधिकारी अनिल कुंदेकर, तलाठी संदीप चाकणे यांनाही सेवेतून निलंबित केलं होतं। डॉ वाघमारे बन यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस, अभिजित उजागरे यांच्यासह इतरांनी पाठपुरावा केला होता। निलंबनाचे आदेश झाल्याचे समजताच श्रीगोंद्यात फटाके वाजले गेले। 100 वर्षांपूर्वीचे आणि जनसेवेचे चर्च ऑफ ख्राइस्ट संस्थेच्या करोडो रुपयांच्या 28 एकरापेक्षा जास्त जागेची बेकायदेशीरपणे विक्री करण्यात आली होती। त्या तहसीलदारांना आर्थिक लाभ झाल्याचा आरोप टिळक भोस यांनी केला होता। तहसीलदार वाघमारे यांनी केलेली बेकायदेशीर ऑर्डर उपविभागीय अधिकारी यांनी रद्द केली। गट नंबर 1949 मधील 10.92 हेक्टर जमिनीची बेकायदेशीर कागदपत्रांच्या आधारे विक्री झाली होती। तहसीलदार डॉ क्षितिजा वाघमारे आणि अमोल बन यांच्यावर कारवाई होऊ नये यासाठी काही मंडळी प्रयत्नशील होते। ही बाब आमदार सुरेश धस यांना प्रत्यक्ष भेटीत सांगितली। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कारवाई करण्याची मागणी केली। त्यानुसार ही कारवाई झाली असं सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस यांनी सांगितलं। संस्थेमध्ये जी काही गोरगरिबांची कष्टकऱ्यांची संस्था मागच्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी काम करत होती। या संस्थेची जमीन बेकायदेशीरपणे विकणाऱ्या या घोटाळ्याच्या मुख्य आका डॉक्टर क्षितिजा वाघमारे यांचं निलंबन महाराष्ट्र सरकारकडून आज करण्यात आलेलं आहे। ख्राइस्ट चर्च ऑफ श्रीगोंदा या जमिनीची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं होतं। त्याचबरोबर विभागीय आयुक्त सन्माननीय गेडाम साहेब यांच्याकडे देखील पाठपुरावा केला होता आणि महाराष्ट्र राज्याचे माननीय महसूल मंत्री यांना देखील आम्ही तक्रारी दिल्या होत्या आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील तक्रारी पाठवल्या होत्या। या सर्व तक्रारीच्या अनुषंगाने आज महाराष्ट्र सरकारने कारवाई केलेली आहे। त्याचबरोबर या जमिनीचा जो काही व्यवहार झाला तो व्यवहार पूर्णपणे बेकायदेशीर होता आणि ही जमीन एका मोठ्या गॅम्बलरच्या घशात घालण्याचं काम या ठिकाणी तहसीलदार श्रीगोंदा डॉक्टर क्षितिजा वाघमारे यांनी केलं होतं। त्यांना याच्यामध्ये साथ देण्यासाठी अमोल बन हे जे नायब तहसीलदार आहेत यांनी सुद्धा एक चुकीच्या पद्धतीची ऑर्डर केली होती आणि त्यामुळं या सगळ्या अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई व्हावी, यांचं निलंबन व्हावं यासाठी मागच्या अनेक दिवसांपासून आम्ही आंदोलनं आणि पाठपुरावा करत होतो। आज अखेर डॉक्टर क्षितिजा वाघमारे या ज्या घोटाळ्याच्या मुख्य आका आहेत त्यांचं निलंबन या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे। त्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचे मनापासून अभिनंदन करतो। त्याचबरोबर हे निलंबन करण्यासाठी ज्यांनी पाठपुराव्यासाठी आम्हाला मदत केली ते आष्टी पाटोदा या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय सुरेश अण्णा धस साहेब यांनी देखील या विषयामध्ये आम्हाला पाठपुराव्यासाठी मनापासून मदत केली। एवढंच नाही तर राज्याचे महसूल मंत्री यांच्यापर्यंत ते हा विषय घेऊन गेले आणि आज अखेर आम्हाला या विषयामध्ये न्याय मिळालेला आहे। गोरगरिबांची कष्टकऱ्यांची जी संस्था आहे ख्राइस्ट चर्च ऑफ श्रीगोंदा या संस्थेची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या डॉक्टर क्षितिजा वाघमारे यांनी प्रचंड मोठा भ्रष्टाचार केलेला आहे। पहिला या दुष्कृत्यामध्ये मदत करणारा अमोल बन नावाचा जो काही नायब तहसीलदार आहे त्याचं देखील निलंबन आज या ठिकाणी झालेलं आहे आणि या एवढीच एक महत्त्वाची घटना देखील या ठिकाणी आम्ही आज घडवून आणलेली आहे। ती म्हणजे या जमिनीची बेकायदेशीरपणे विक्री करणारा आणखीन एक नराधम तो म्हणजे दुय्यम निबंधक खताळ। या खताळवर आज देखील आम्ही अँटी करप्शनचा ट्रॅप केलाय आणि आमचे मित्र वैभव शेठ मेहता यांच्याकडून रोख रक्कम घेण्यामध्ये ते रंगे हात पकडलेले आहेत आणि एकाच दिवशी या कार्यालयातल्या 3 अधिकाऱ्यांच्या विकेट पडलेल्या आहेत। त्याच्यामध्ये तहसीलदार डॉक्टर क्षितिजा वाघमारे, नायब तहसीलदार अमोल बन आणि त्याचबरोबर दुय्यम निबंधक खताळ यांच्या तिघांवरही आज कारवाई झालेली आहे। 2 जण निलंबित झाले आहेत आणि अमोल खताळ हा रेड हँड 5,000 रुपये रक्कम घेताना अँटी करप्शनला सापडलेला आहे। श्रीगोंद्यातल्या तालुक्यामध्ये काम करणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांना मला निमित्ताने फक्त एवढीच विनंती करायची, आपण जर गोरगरिबांना कष्टकऱ्यांना पिळवून त्यांना फसवणूक करून त्यांचं शोषण करून जर पैसे लुटणार असाल तर श्रीगोंद्यातली सर्वसामान्य जनता तुम्हाला सोडणार नाही। त्या जनतेच्या सोबत आम्ही आहोत, कायदा आहे आणि महाराष्ट्र शासन देखील त्यांच्या सोबत उभं राहील एवढंच निमित्ताने सांगतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, भारत माता की जय। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा।